नाही, मार्गिका अजूनपर्यंत बदलण्यात आलेली नाहीये, पण मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना आजच पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं मी त्यांना मार्ग सुचवलाय की पूर्ण मरीन ड्राईव्हवरनं येणारा हा जो कोस्टल रोड आहे आता पूर्ण बँड्रापर्यंत आलेला आहे. बँड्रावरनं तो वर्सोव्याला येणार आणि वर्सोव्यावरनं उत्तन मार्गे तो पुढे वसई विरारला जाणार होता आणि भविष्यामध्ये तो वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे आणि प्रामुख्यानं हा कोस्टल रोड झाल्यामुळे मीरा भाईंदर अतिशय मुंबईच्या जवळचं उपनगर म्हणून ओळखलं जाईल. वसई विरार एक लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी कोस्टल रोडच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि उद्या भविष्यामध्ये वाढवण बंदर झाल्यानंतर जी काही देशामधली मुख्य वाहतुकीचं एक केंद्र ते बनणार आणि त्यामुळे वाहतुकीची समस्या फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे कोस्टल रोडची गरज आहे, ही काळाची गरज आहे. आजही तुम्ही जर बोललं तर सर्वसामान्य प्रवासी असं म्हणायला लागलेले आहेत की तुम्ही जर बँड्रावरनं मरीन ड्राईव्हला जायचं असेल तर अवघ्या 12 ते 13 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचू शकता, जो पूर्वी 1-1 तासाच्या वर कालावधी लागायचा. आता माझं असं मत आहे की आमच्या उत्तनच्या कोळी जे बांधव आहेत, कारण ही कोळी आगरी कोळी संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती पूर्णपणे त्या संस्कृतीला कसं तुम्हाला विकसित करता येईल ह्यासाठी राज्य शासनानं लक्ष देणे गरजेचं आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला हा आम्ही शेतीचा दर्जा त्यांना दिलेला असल्या कारणानं शेतकऱ्यांना जो काही फायदा होतो तो फायदा हा मच्छीमार बांधवांना होणार आहे. आमच्या उत्तनवासियांच्या कोळी बांधवांचं असं मत होतं की त्यामुळे आमच्या मासे व्यवसायावर फार मोठा परिणाम होणार आहे जर त्या ठिकाणी कोस्टल रोड झाला तर. आणि त्यामुळे मी एक पर्याय काढला. मी 3 वर्षापूर्वी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दहिसर ते मीरा भाईंदर सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंतचा एक रस्त्याचं काम मंजूर करून घेतलं. ते काम जागेवर चालू आहे कारण मिठागराच्या जमिनी त्यामध्ये जातात, त्यामुळे त्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया राज्य शासन आणि केंद्र शासनाची चालू आहे आणि त्यामुळे ते काम थोडंसं शांतता थंड आहे, परंतु भविष्यामध्ये ते फास्ट होईल. एकदा परमिशन मिळाली मिठागराची की ते जोरात होणार आहे. त्यामुळे मी असं सुचवलेलं आहे की बांद्र्यावरनं येणारा जो कोस्टल रोड आहे तो वर्सोव्यापर्यंत यावा आणि वर्सोव्यावरनं तो मार्गे उत्तर मार्गे न जाता तो दहिसरला न्यावा आणि दहिसरवरनं जो आता रस्ता 60 मीटरचा चालू आहे सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत, त्या रस्त्याला कनेक्ट होऊन पुढे सुभाषचंद्र बोस मैदानावरनं तो वसई विरारला न्यावा आणि जेणेकरून भविष्यामध्ये पैशाची सुद्धा ही बचत होणार आहे राज्य शासनाची आणि त्याचबरोबर मच्छीमारांचा जो उद्योग संकटात येणार होता तो उद्योगही वाचायला मदत होईल. अशा प्रकारची सूचना लेखी पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. कारण उत्तनच्या आमच्या कोळी बांधवांनी आमच्या सगळ्या त्या भागीतल्या नगरसेवक नगरसेविकीने सुद्धा मागणी केली होती की त्या ठिकाणी कोस्टल रोड रद्द करावा आणि त्या माध्यमातून आम्ही आता पुढे नेतोय. परंतु मी सुचवलेला मार्ग योग्य असल्या कारणाने राज्य शासन त्याला निश्चितपणे अनुभूती देईल याची मला खात्री आहे.